हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. आज आहे अंगारका चतुर्थी. तर मी आज बनवणार आहे मटर पनीर मसाला. त्यासाठी एक कढई घेतली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले, कांदा टोमॅटो टाकले आणि थोडंसं खोबरं टाकले आणि थोडेसे काजू टाकले. थोडंसं लाल होईपर्यंत थोडेसे भाजून घेऊयात आपण तेलामध्ये, म्हणजे टेस्ट छान लागते. कच्चा टाकण्यापेक्षा थोडंसं भाजून टाकल्यानंतर आणखीन टेस्ट छान लागते. थोडंसं लाल झाले की काढून घेऊयात प्लेटमध्ये. कांदा छान लाल झाला आहे. खोबरं पण थोडंसं जास्त भाजले, टेस्ट छान लागते जास्त भाजल्यानंतर. आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पनीर पण लगेच तळून घेऊयात. पनीर फ्राय केलेलं टेस्ट लागते भाजीमध्ये. कोणी कच्चं टाकतं, कोणी म्हणजे फ्राय करून टाकतं तेलामध्ये. तर मी फ्राय करूनच टाकते. कच्चं भाजीमध्ये परतताना वगैरे हे होऊन जातं पनीर लगेच, त्याच्यामुळे थोडंसं फ्राय केले की टेस्ट लागते. गॅस मोठाच ठेवायचा, त्याच्यामुळं मग पनीर खाली चिटकत नाही आहे. थोडंसं तेल तापून द्यायचं आणि मग टाकायचं पनीर, नाहीतर पनीर कढईला चिटकून बसते. बघा, फ्राय झाले, अजिबात चिकटलेलं नाही आहे. थोडं थोडं टाकायचं, एकदम टाकायचं नाही, तर जास्त टाकलं तर आपल्याला हलवता नाही येणार आहे. हे पण पनीर फ्राय करून घेते. बघा, जास्त पण नाही भाजायचे, थोडंसंच लाल होऊन द्यायचं पनीर, मग ते खायला छान लागते टेस्टला. मग असे केलेला मसाला ग्राइंड करून घेऊयात. थोडंसं थंड करून घ्यायचा. त्यामध्ये थोडंसं लसूण ॲड करते. लसूण, थोडंसं आलं आणि तो कोथिंबीर. पाणी न टाकता ग्राइंड करायचे. बघा, छान ग्राइंड झाले. त्याच तेलामध्ये थोडंसं तेल कमी करून घ्यायचं आणि त्याच तेलामध्ये मसाला चांगला परतून घ्यायचा. पूर्ण तेल येईपर्यंत मसाला चांगला परतायचा आणि त्यामध्ये आपण मसाले ॲड करूयात. हा आहे घरगुती काळा मसाला. 3 चमचे मसाला टाकला, तिखट असतो. थोडीशी हळद आणि मीठ पण लगेच टाकून घेते. आणि पनीर मसाला मिक्स करायचं चांगलं. काळ्या मसाल्यामुळं छान कलर येतो भाजीला. त्यामध्ये पनीर ॲड केलं आणि थोडेसे मटर. आता मटरचा सीझन आहे, त्यामुळं फ्रेश मटर मिळत आहेत बाजारामध्ये. मटर टाकले आणि थोडंसं ना पनीर मी ठेवलं होतं साईडला. थोडंसं पनीर आहे ना क्रश करून टाकायचं, त्यामुळे भाजी ना जर थोडीशी थिक होते आणि टेस्ट पण छान लागते भाजीची. जास्त अशी पातळ नाही होते. मग त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं. कोमट पाणी करून घेतलं मी. थोडंसं कोमट पाणी ॲड करायचं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. मिक्स करून घ्यायचं. मी थोडीशी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर ॲड करते नंतर. जेवढं पाहिजे तेवढं पाणी ॲड केलं आणि कमी गॅसवर ठेवून दिलं. आणि इकडं मी जिरा राईस लावून घेते. थोडंसं तूप टाकले. त्यामध्ये जिरा ॲड केला आणि पाणी टाकले आणि लगेच तांदूळ पण टाकून, तांदूळ थोडेसे 10 मिनटं भिजवून ठेवले होते, त्यामुळे चांगला तांदूळ फुलतो. आणि मग 3 शिट्ट्या करून घेतल्या कुकरच्या आणि लगेच पोळ्या पण करून घेतल्या. नैवेद्य दाखवायचं आहे गणपतीला, त्याच्यामुळं मग लवकरच आवरून घेतल्या. चपात्या पण होत आल्यात. चपात्या पण बनवून झाल्या सगळ्या की लगेच कट्टा आवरून घेते, किचन कट्टा. भांडी वगैरे वॉश करून घेतले लगेचच. परत जेवण झालं की खूप कंटाळा येऊन जाते, मग मी स्वयंपाक झाले की लगेच आवरून घेते. दाखवते तुम्हाला. भाजी रेडी झाली आहे. हे बघा, पनीरची भाजी, राईस आणि थोडंसं सलाड बनवलं होतं. टोमॅटो, कांदा आणि गाजर, त्यावर थोडंसं लिंबू आणि चाट मसाला टाकला होता आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. हे बघा, जास्त पातळ नाही केली, जास्त थोडीशी घट्टच आहे. पण अशीच पनीर आमच्या घरात आवडते सगळ्यांना.
तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही भाजी खूप छान लागते अशी आणि झटपट पण होतं पनीर. मग लगेच देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला गणपतीला. आरती वगैरे करायची होती, नैवेद्य दाखवला. हे बघा, आरती करतो. हे बघा, ही आरती करताना ह्याची कशी मस्ती चालली. ही माझी मुलगी आहे आणि हा छोटा मुलगा आहे, 2 वर्षाचा आहे. हे बघा, तिला पण करायची आहे आणि आता ती करत असताना त्याला पण लगेच घ्यायची असते. हे बघा, आरती वगैरे करून घेतो. हे बघा, इथं चाललंय मस्ती. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नवीन ब्लॉग.